एसटी भाडेवाढीवरून महायुतीत संभ्रम, जनतेशी निगडीत विषयावर कॅबिनेटमध्ये चर्चेनंतर निर्णय घेतला जावा. चंद्रशेखर बावनकुळेंची भूमिका. तर भाडेवाढीसाठी कॅबिनेटच्या मंजुरीची गरज नसल्याचं परिवहन मंत्र्यांचं स्पष्टीकरण. एसटीच्या भाडेवाढी विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आंदोलन उभारणार. 3 महिन्यांपूर्वी एसटी फायद्यात होती, आता अचानक तोट्यात कशी? अंबादास दानवेंचा सरकारला सवाल. बीड परभणी प्रकरणी मुंबई सर्वपक्षीय जनआक्रोश मोर्चा. मेट्रो सिनेमा ते आझाद मैदान मोर्चा. आरोपींना फाशी द्या, आंदोलकांची मागणी. बीड आरोपी बालाजी तांदळेचं नवं सीसीटीव्ही समोर. तांदळेनं गेवराईतल्या मॉलमधून ब्लँकेट खरेदी केली. गेवराई पोलीस ठाण्यात असलेल्या विष्णू चाटेला ब्लँकेट दिल्याचं उघड. महादेव मुंडे खून प्रकरणाचा तपास परळी पोलीस ठाण्याकडून काढून अंबाजोगाई पोलीस उपअधीक्षकांकडे. बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कौवत यांचे आदेश. मुंडे कुटुंबाकडून निर्णयाचं स्वागत. भंडारा आयुध निर्माण करण्याबाहेरील कामगारांचं आंदोलन अखेर मागे. मृतांच्या कुटुंबियांना 50 लाखांची मदत आणि नोकरीच्या आश्वासनानंतर आंदोलकांची माघार. मुंबई हल्ल्यातील आरोपी तवर्रुर राणेचा प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा. राणाच्या भारताकडे प्रत्यार्पणाला अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाची मंजुरी.